मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. होळीविषयी तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी आणखीन सांगणार आहे. मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा का म्हणतात? या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव असतो. होळी दिवशी आपल्याला काय करावे, काय करू नये, या दिवशी कोणते असे दिवे लावण्याने आपल्या घरात लक्ष्मी नांदेल किंवा आपल्या दुःखाचे दिवस संपतील, किंवा कोणत्या व्यक्तीने अजिबात होलिका दहन पाहू नये, याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी किंवा शिमगा असे म्हणतात. होलिका दहन 24 मार्च 2024 रोजी रविवारी व सोमवारी आहे. कारण होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 24 मार्च 2024 रोजी रात्री 11:13 ते रात्री 12:27 आहे. म्हणजे 1 तास 14 मिनिटाचा कालावधी आहे होळी दहनासाठी आहे. आणि पौर्णिमा तिथी प्रारंभ आहे 24 मार्च 2024 सकाळी 9:54 ते पौर्णिमा समाप्ती 25 मार्च 2024 रोजी दुपारी 12:29 आहे. मित्रांनो, होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण साजरा केला जातो. हे विशेष यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते. या सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा केला जातो. मित्रांनो, खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचवणारा आहे. उन्हाळी सुरू होत आहे, जमीन भाजून निघते, तिच्यातून उष्ण वाफारे निघतात, घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच राहिली जाते, तर हे आरोग्याला आपल्या हानिकारक असते. म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एक मित्रांनो एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते. त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन, स्वागत. तर मित्रांनो, होळीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, याबद्दल मी तुम्हाला माहिती प्रथम सांगते की मित्रांनो, होळीत कोणते लाकूड आपल्याला वापरायचे नाही, तर वडाचे आणि पिंपळाच्या झाडाचे लाकूड आपल्याला वापरायचे नाही. कारण या वृक्षाचे लाकूड होळीत जाळल्यामुळे सगळीकडे नकारात्मकता पसरते. याऐवजी आपण एरंडाची फांदी, उंबराचे किंवा इतर झाडांची बाभळीचे लाकूड वापरू शकता. यामुळे सगळीकडे पॉझिटिव्हिटी निर्माण होते. होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करून आंघोळ करून देवपूजा करावी, रोजची नित्यसेवा करावी व देवांचा आशीर्वाद घ्यावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा म्हणजे आई वडील, सासू सासरे, नवरा यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे. त्यांच्या आशीर्वादात खूप ताकद असते मित्रांनो. आणि आपले पाहून आपले मुलेही आपले संस्कार घेतात. जेवढे आपण योग्य आपण संस्कार करू मुलांवर, तेवढे मुलांवर संस्कार छान पद्धतीने होतात. तर मित्रांनो, होळीच्या दिवशी कोणालाही अपमानास्पद बोलू नये. स्त्रीचा आदर करा. स्त्रीचाच नव्हे तर कोणाचाही अपमान करू नका, कोणाला वाईट बोलू नका त्या दिवशी. किंवा इतर मी तर म्हणते कायमस्वरूपी आपला स्वभावच असा आपण ठेवायचा की कोणाचाही अपमान आपण करायचा नाही, न कळत कोणाला दुखवले जाणार नाही याची काळजी घ्या. हिंदू धर्मशास्त्रानुसार मित्रांनो, नुकतेच लग्न झालेल्या नववधूने होळी करू नये. कारण मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे की कोणत्या व्यक्तीने होळी दहन पाहायचे नाही. ही खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार नुकतेच लग्न नवविवाहित जोडीने किंवा नववधूने होळी पाहू नये किंवा होळीची पूजा करू नये. कारण होलिका दहन म्हणजे जळणारी होळी पाहिल्यामुळे तिचे मन अस्वस्थ होऊ शकते, तिची सुख शांती हळूहळू कमी होऊ शकते. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. तुम्ही होळी पाहायला जाऊ नका. कारण होळीचं दर्शन त्यानंतर अवघ्या जन्मलेला म्हणजे बाळ असं की 10-15 दिवसाचं बाळ असं किंवा बाळंतीने होळी पाहू नये किंवा होळीची पूजा करू नये, हे सुद्धा तिच्यासाठी हितकारक नसते. तिच्या किंवा त्या गर्भासाठी ते चांगले नसते. तर त्यानंतर तुम्ही होळी पाहायला जाऊ नका किंवा होळीचं दर्शनही घ्यायचं नाही, याची काळजी घ्या. सासू सुनाने होलिका दहनाची पूजा एकत्र करू नये. या दोघींनी होलिका दहन एकत्र पाहणे किंवा करणे, पूजा करणे हे हिंदू धर्मशास्त्रानुसार ह्यामुळे दोष लागू शकतो. घरातील वातावरण बिघडू शकते, एकमेकींचे प्रेम हळूहळू कमी होऊ शकते. या गोष्टीची काळजी घ्या. तुमचे नातेसंबंध खराब होऊ शकते. ज्या महिला गरोदर आहेत मित्रांनो, आई
आई जे काही करते ना, वाचते, बघते, ते सगळे संस्कार बालकावर होत असत. पण होलिका दहन गर्भवती महिलेने पूजा करू नये किंवा पाहू नये. गरोदर महिलांनी होळी दिवशी रात्री बाहेर पडू नये. होळीची पूजा, परिक्रमा करू नये. असे केल्याने ते आईला व पोटातील गर्भाला चांगले नसते. कारण होळी पेटवण्याने निगेटिव्हिटी किंवा रात्रीची वाईट शक्ती जागृत होतात. त्यामुळे अशा महिलांना किंवा पोटातील गर्भाला हे धोक्याचे असू शकते. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. ज्यांना बाहेरची बाधा झालेली आहे, ज्या व्यक्तींना, मित्रांनो, जी लोक आजारी आहेत, त्यांनीही होलिका दहन करू नये किंवा त्यांची पूजा करू नये किंवा ते पाहू नये. ते पाहून त्यांच्या मनावर, शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते. या गोष्टीची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचा वापर इंधनाचा केला जात नाही, त्यामुळे प्रदूषण होत नाही. मित्रांनो, होळी पेटवताना कोणत्याही प्रकारचा तेलाचा, इंधनाचा वापर केला जात नाही, त्यामुळे होळीचं प्रदूषण होत नाही. त्यामुळे आम्ही जे लाकूड आपण जे सांगितलेलं आहे तेच लाकूड वापरा आणि एरंडाची फांदी नक्की वापरा. यामुळे प्रदूषण होत नाही. तर मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, या गोष्टींची काळजी घ्या. आणि तसेच राखेचे मित्रांनो, मी तुम्हाला तसेच या गोष्टीची माहिती सांगते की होळी शांत झाल्यानंतर तिची जी राख होते, ती राख दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आपण घ्यायची आहे. या राखेचे भरपूर असे उपाय करता येतात. ही राख शरीराला लावून आंघोळ केल्याने मनुष्याची ॲलर्जी, रोग नाहीसे होतात. शरीरातील निगेटिव्हिटी दूर जाते. तसेच राहिलेली राख आपल्या झाडाच्या बुंद्यात घालावी, देखील चांगले असते. होळीच्या दिवशी कोणते असे 2 दिवे आपल्याला लावायचे आहेत मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण होळीच्या दिवशी असे 2 दिवे लावा की जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकणार नाही. आपल्याला ते दिवे होळी पेटवण्याआधी आपल्या घराच्या मेन चौकटीवर प्रथम आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे. उंबऱ्यावर आपला जो मेन चौकट असते त्या मेन उंबऱ्यावर आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे. हळदीचे लेपन कसे करायचं हे आहे ते माझ्या व्हिडिओ म्हणजे मी लिंक पाठवते. हळदीचे लेपन कसे करायचं आहे ते तुम्ही पाहू शकता. ज्यांना माहीत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही हळदीचे लेपन करा. त्यानंतर आपल्याला त्या हळदीवर दोन्ही बाजूला स्वस्तिक कुंकवाने काढायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला तुपाचे दिवे लावायचे आहेत. त्यानंतर होळीची पूजा करण्यासाठी जायचं आहे. जेव्हा आपण होळी पेटवून घरी येतो तेव्हा मागे वळून पाहू नये. तसेच आपण डायरेक्ट घरी यावे. जेव्हा आपण आपल्या मेन चौकटीतून आत प्रवेश करतो तेव्हा बाहेरची नकारात्मकता आपल्याबरोबर असते. पण आपण जे उंबऱ्याच्या बाजूला 2 दिवे लावलेले असतात तुपाचे, गाईचे तूप म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करते. गाय ही लक्ष्मीचे रूप आहे. हळदीचे लेपन, हळद ही लक्ष्मी रूप आहे. त्यामुळे आपल्याबरोबर येणारी निगेटिव्हिटी, अशुभ शक्ती ती बाहेरच थांबते, आत प्रवेश करीत नाही. तर मित्रांनो, या गोष्टीची काळजी घ्या. हे 2 दिवे लावा, खूप महत्त्वाचे आहे आपल्यासाठी व आपल्या घरासाठी. आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा करा. जेवढा या व्हिडिओचा फायदा होईल तेवढा चांगला आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की कळवू शकता. आणि श्री स्वामी समर्थ.